सिमला मिरची आपण पाहतो। इथे मी अशा छोट्या छोट्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि असे याला 4 भाग करून घेतलेले आहे। याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत आणि भरलेली करणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, नंतर दाण्याचा कूट घेतलेला आहे एक मोठ्या वाटीभरून, असा जाडसर करून घेतलेला आहे। दाणे भाजून घेतलेले होते। त्याच्यानंतर कोथिंबीर घालत आहे, लाल तिखट अर्धा चमचा, नंतर पाव चमचा इथे हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ, थोडासा गरम मसाला इथे घातलेला आहे मी, जिरं आणि एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून, तो पण याच्यामध्ये घालत आहे। इथे आता थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। टोमॅटो आपल्याला जर याच्यामध्ये घालायचा नसेल तर आपण फोडणीमध्ये सुद्धा घालू शकतो। दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे मी कढईमध्ये भाजीला फोडणी देण्यासाठी। आता सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊ आणि एवढा मसाला उरलेला आहे हा फोडणीमध्ये घालायचा आहे। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घालते, मोहरी फुटलेली आहे। आता त्याच्यामध्ये कढीपत्ता जाडसर वाटलेला लसूण घालत आहे, नंतर हिंग घालत आहे, चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे आणि आता उरलेला जो मसाला होता तो सगळा फोडणीमध्ये घालून घेते। फोडणी छान खमंग झालेली आहे। याच्यामध्ये थोडंसं अगदी मी पाणी घालत आहे, अर्धा वाटी, म्हणजे आपली भाजी एकदम कोरडी होणार नाही। आणि आता या पाण्याला थोडीशी उकळी आली की मग याच्यामध्ये आपण एक एक मिरची ठेवून घेणार आहोत। छान उकळी आलेली आहे, याच्यामध्ये एक एक मिरची ठेवून घेते आहे मी। सगळ्या मिरच्या मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता अगदी बारीक गॅसवरती आपल्याला 10 ते 15 मिनिटं भाजी शिजू द्यायची आहे आणि हलक्या हाताने खालीवर करून घ्यायची आहे। आता मी झाकण ठेवते आणि झाकणावरती थोडंसं पाणी ठेवत आहे। मिनिटानंतर छान भाजी शिजलेली आहे आणि अगदी बारीक गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवायची असते, म्हणजे छान शिमला मिरच्या शिजतात। अशी छान भाजी तयार झालेली आहे। करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद।